नमस्कार. विकसित भारत 2025 शाळेचे नाव केंद्रीय प्राथमिक शाळा करडवडी, तालुका बुदरगड, जिल्हा कोल्हापूर. विषय आम्ही मांडलेला आहे पाणी प्रदूषण रोखणे. गावातील किंवा शाळेतील प्रदूषण रोखणे याबाबत माहिती मिळवणे. गावामध्ये किंवा शाळेमध्ये पाण्याचे प्रदूषण नियमितपणे होत असते. त्यामुळे मुलांची तब्येत खालावते, शाळा चुकते, त्यांचा अभ्यासक्रम मागे राहतो. बऱ्याच वेळा या मुलांचे आरोग्य इतके खालावते की त्यांना खेळातही सहभाग घेता येत नाही. मुलांचे नियमित आजारपण हे पाण्यामुळे होत असे डॉक्टरांनी मानले आहे. पाणी म्हणजे जीवन. सर्वांना पाण्याची गरज असते. आपले शरीर हे 70% पाण्याने भरलेले असते. पाणी हे शुद्ध असणे फार गरजेचे आहे. शाळेमध्ये मुलांना आजारी पडण्याचे प्रमाण सध्या पावसाच्या पाण्यामुळे जास्तच वाढलेले आहे. शाळेमध्ये येणाऱ्या किंवा गावामध्ये येणारे पाणी हे नदीचे येते. नदीतील पाणी नळावाटे टाक्यात येते, तेथील शाळेमध्ये येत असते. त्यामुळे टाकी न धुणे, भांडी अस्वच्छ असणे, पाणी शुद्ध नसणे अशी बरीच कारणे या पाण्यासाठी ठरत असतात. म्हणून आम्ही शाळेमध्ये टाकी स्वच्छ केली, पाण्याची भांडी स्वच्छ केली, पाण्यावर तुरटी फिरवली, पाणी उकळून पिले. त्यामुळे शाळेतील मुलांची तब्येत खालावणे खूप प्रमाणात कमी झाले आणि शाळेचे पाणी स्वच्छ ठेवून चांगले आरोग्य मुलांचे झाले. त्यामुळे मुलांचा पोर्शनही मागे राहिला नाही. धन्यवाद.